अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ पुण्यातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार। रोहित पवार यांची घोषणा। पवार एकत्र आले त्यापेक्षा कार्यकर्ते एकत्र आले असे म्हणा रोहित पवार यांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी येणार। दुसऱ्या यादीमध्ये 32 उमेदवार। सना मलिकांची माहिती। मुंबईमध्ये शरद पवार यांना भाजपचा धक्का। राखी जाधव यांच्या भाजपमध्ये प्रवेश। भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। सत्ताधाऱ्यांकडे मोदी आणि ईव्हीएम असल्यामुळे आज मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा निशाणा कुणाला, किती जागा मिळाल्या यामध्ये नाराज होऊ नका, मराठी माणसापुढे स्वार्थ क्षुल्लक, राज ठाकरेंचं आवाहन। उमेदवारी निश्चित होताच उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या तेजिंदर तिवाना आणि गणेश विडकर यांनी भरला अर्ज, तर अस्लम शेख यांच्या मुलांनीही भरला अर्ज। नाशिकमध्ये विलास शिंदेंची बाईक रॅली। मुंबईमध्ये युतीच्या घोषणेपूर्वी भाजपकडून पहिली यादी जाहीर। 66 जणांच्या यादीमध्ये रवी राजा नवनाथ, बन तेजिंदर सिंह तिवाना, तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय यांना संधी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 उमेदवारांना एबी फॉर्म। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू, सुप्रदा फातर्फेकर, सबाह हारून खान, जिशान चंगेश मुलतानी ठाकरे गटाचे उमेदवार। मतदान करायचं नव्हतं तर पैसे का घेतले? भाजपच्या नगरसेविकांचं भर रस्त्यावरती मतदाराशी भांडण। व्याजाच्या पैशांच्या संदर्भामध्ये वाद असल्याची भाजपा नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांच्याकडून सारवासारव। बलात्काराचा आरोप असलेल्या भाजपा आमदार कुलदीप सेंगरला सुप्रीम कोर्टाचा झटका। हायकोर्टाने दिलेल्या जामिनाला स्थगिती। जामीन मिळाल्यामुळे देशभर व्यक्त होत होता संताप। फरार आरोपी मंत्रीपुत्र विकास गोगावलेकर। एमपीडीए कायदा लावण्याची मागणी। राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले याला धोकादायक व्यक्ती घोषित करा। सर्वपक्षीय मागणी। महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।